पाहुयात पुढची एक महत्त्वाची बातमी। अजित पवार यांच्या विमान अपघातामागे कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे असा संशय आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला। मुंबई आणि बारामतीत तक्रार नोंदवून देखील FIR का दाखल केला जात नाही असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय। पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे अशी शंका देखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे। FIR करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे। तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला बारामतीच्या असू नये तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं FIR दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे। पोलीस प्रशासनाला असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे। पण कुठेतरी म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले आणि कुठेतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागलेत। पण काही जसं काल कुठेतरी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं, असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवते। हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत आणि मग आमची यांच्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतोय तुम्ही आमचं FIR घ्यावा। त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता। आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय, पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही। त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते। आता CID हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही। कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं। याच्या पुढे आम्ही काय करणार?